पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण देशभरात गाजलं। पण आता ठाण्यातली एक महिला थेट पाकिस्तानात पोहोचली आणि तिथं एका पाकिस्तानी तरुणाशी तिनं लग्नही केलं। सनम खान नावाची ही महिला गेल्याच आठवड्यात पुन्हा भारतात परतली आहे। पण ही तरुणी पाकिस्तानात नेमकी पोहोचली कशी, पाकिस्तानी तरुणाशी तिचं सूत जुळलं कसं, जाणून घेऊयात। मंडळी, ही महिला आहे नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान। मूळची ठाण्याची असलेली सनम खान नुकतीच पाकिस्तानहून परत आली आहे। पण ती पाकिस्तानला का गेली, तिथे कशी पोहोचली आणि तिथून परत ठाण्यात का परतली, याची कहाणी ऐकाल तर चक्रावून जाल। उधर से भी मुझे दिल्ली से एडवाइस दी गई थी, ऐसे आपको जाने नहीं देंगे, आपको अगर शादी करनी है तो आप ऑनलाइन पहले शादी कर लें। तो मैंने शादी की है सन 2024 फरवरी को मैंने ऑनलाइन शादी की है। 24 फरवरी 2024। हाँ, तो मैंने शादी की है। उसके बाद मेरे हस्बैंड ने पाकिस्तान में वो जो शादी हमने की है निकाह रजिस्ट्री, वो उन्होंने रजिस्टर करवाया है नादरा में, मतलब शादी रजिस्टर करवाई है नादरा में। अब आप दिल्ली पाकिस्तान एम्बेसी से मिली, सब आपका दावा है कि आपने पूरे लीगल तरीके से सब प्रोसेस कंप्लीट। मुझसे जो डॉक्यूमेंट्स मांगे गए थे इधर के पाकिस्तान के, मैंने उनको सब दिए। सोशल मीडियावरच्या ओळखीतून पाकिस्तान मधल्या एका तरुणाशी सनम खानचं सूत जुळलं आणि लग्नासाठी तिनं थेट पाकिस्तान मधलं एबोटाबाद गाठलं। पाकिस्तान में मेरा कांटेक्ट फेसबुक से हुआ था सन 2021 में, 21 में इसी मई में हुआ था शायद। तो उसके बाद हमारा 1 महीने तक फ्रेंडशिप रहा। उसके बाद हम लोग रिलेशनशिप में आए। जब हमें 1-1.5 साल हो गया था, जब हमें लगा कि हाँ हम शादी करना चाहते हैं, उसके बाद हमने अपनी फैमिलियों से बात की। मैंने अपनी मम्मी से बात की, उन्होंने अपनी फैमिली से बात की। पण महत्वाची बाब अशी की पाकिस्तानात जाऊन दुसरं लग्न करण्याआधी या महिलेचं आधीही लग्न झालं होतं। मग हे पहिलं लग्न का मोडलं, तुम्हीच ऐका। पहली शादी मेरी सन 2012 में हुई थी 14 जून को, पर वो शादी टिकी नहीं क्योंकि मेरा हस्बैंड ना कुछ करता था, ना कुछ, ना बच्चों की देखभाल। मेरी मम्मी हर महीने हर हफ्ते में जो पैसे भेजती थी। मैंने सुसाइड भी अटेंड किए थे, मतलब लड़ाई मारपीट ज्यादा जबरदस्ती, मतलब यही सब था। जब मेरी छोटी लड़की छोटी थी, मतलब बड़ी छोटी वाली लड़की, तब मैं इधर मुंबई में आई। मेरी मम्मी मुझे लेके आई। मम्मी बोलती है मेरे साथ रहे, 2-3 महीने देख कि वो लेने आता है कि नहीं आता है, पर वहां से कोई कांटेक्ट नहीं, कोई कुछ नहीं हुआ, ना कोई लेने आया। तो मम्मी बोलती फिर खत्म करो। 17 जुलैला ही महिला भारतात परत आली। ठाण्यातल्या तिच्या आईच्या घरी पोहोचली, पण ठाणे पोलिसांना हे सगळं प्रकरण संशयास्पद वाटलं आणि त्या महिलेला त्यांनी चौकशीसाठी बोलून घेतलं। त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्या अनुषंगानं वर्तकनगर पोलीस सविस्तर तपास करत आहेत। त्या मुलीचं आधार कार्ड, त्याच पद्धतीनं तिचे डॉक्युमेंट जे आहेत, पासपोर्ट असेल, विजा असेल, ह्याचं व्हेरिफिकेशन सुरू आहे की ते खरं आहे खोटं आहे, कसं काय, नेमकं काय, कुठल्या स्टेजपर्यंत तपास आलाय, त्याची सविस्तर चौकशी आम्ही करत आहोत। या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब अशी की पाकिस्तानला जाण्यासाठी सनम खाननं जी कागदपत्र बनवली होती त्यावेळी नावातही फेरफार केला होता। गॅझेट तयार करून जुनं नाव बदललं आणि सनम खान हे नवं नाव धारण केलं। इतकंच नव्हे तर त्यावरून आधार आणि पॅन कार्डही बनवलं। पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल आणि एक फोटो दिला आणि लग्न अगोदरचं नाव आणि लग्नाच्या नंतरचं नाव असं त्यांना गॅझेट पाहिजे होतं। महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये त्यांनी माझ्याकडून ते करेक्शन करून घेतलं। गॅझेटची कॉपी सर आम्ही ठेवत नाही, कसं त्यांना ऑनलाईन आहे ते, त्याच्यामुळे कसं तो गॅझेट नंबर त्यांच्याकडे कॉपी आहे, तो गॅझेट टाकल्यानंतर कुठले डॉक्युमेंट दिले त्या डॉक्युमेंटच्या आधारे ऑनलाईन ते गव्हर्नमेंटकडून झालेलं आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना या महिलेनं पुन्हा पाकिस्तानला जाणार असल्याचं म्हटलंय। पण पोलीस सनम खानची कसून चौकशी करतायत। तिची कागदपत्र जप्त करण्यात आली आहे आणि फसवणुकीसह बनावट कागदपत्रांचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। त्यामुळे सनम खानच्या चौकशीत आता आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे।